मला माफी मागायची तुझी, तरी सुद्धा बोलणार नाहीस माझ्याशी. अच्छा, म्हणजे कोणाची तरी माफी मागता येते तर तुला? कोणाची तरी नाही, पण माझ्या दादाची माफी मला नक्कीच मागता येते. आता झालंय ना तुझ्या मनासारखं सगळं, तरी कसला विचार करत बसलीस? काय झालंय? उद्या त्या प्रभाताई येणार आहेत ना बारशाला? मग तिच्या येण्याचा आणि तुझ्या नाराज होण्याचा संबंध काय? मी असं ऐकलंय की त्यांना मी अजिबात आवडत नाही. तुला कोणी सांगितलं? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही मला एवढंच सांगा की हे खरं आहे की खोटं. जानकी, प्रभा ही नर्मदाची खूप जवळची मैत्रीण होती आणि नर्मदा गेल्यानंतर मी लगेच तुझ्याशी लग्न केलं हे कुठेतरी तिला आवडलं नाही. पण आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे त्यांना माहिती नाहीये का? त्यासाठी ती मला भेटायला तर हवी. तिने बोलणं टाकलं आणि मीही तिला समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. कारण महाडिक कुटुंबीय हे रमावतीतलं एक मोठं प्रस्थ होतं. माहितीये मला. बाबांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं आणि ते फेडता न येण्याच्या भीतीने गाव सोडून निघून गेले होते. आणि जाता जाता तुला आमच्या वाड्यावर सोडून गेले, म्हणून तर आपली भेट झाली. म्हणजे बघ, शेवटी आपल्या भेटण्याला प्रभाच कारणीभूत आहे. हो का? हे तुम्ही त्यांना सांगा. हे बघ जानकी, अगं काहीही होणार नाही, ती काही बोलणार नाही तुला. आणि जर ती नाराज असलीच तर एखाद्याची नाराजी कशी घालवायची तुला चांगलंच माहिती आहे. नुसतं त्या व्यक्तीसमोर जायचं आणि हसायचं. पण तुम्ही काहीतरी सांगा ना. म्हणजे जानकी, तिच्या मुलाच्या राजकारणातल्या प्रवेशामुळे आमच्यात थोडासा राजकीय दुरावा निर्माण झालाय. त्यामुळे मला सुद्धा हळूहळू या गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतील आणि ते व्यवस्थित होतील. हस नीट. आता ही प्रभाताई परत कशाला येते? तिने भाऊजींशी बोलणं टाकलं होतं हे एका अर्थी बरं होतं. मला ती बाई कधीच आवडली नाही. कुठल्या गोष्टीचा माज आहे कुणास ठाऊक. आणि यांना नाव ठेवायला पण हीच बाई मिळाली का? नाही, मलाही खरं तर आश्चर्यच वाटतंय. कारण काय आहे, सरळ डोक्याने काही विचार करेल असा काही दादा माणूस नाहीये. तिला बोलवलंय म्हणजे त्याच्याही मागे त्याचा काहीतरी हेतू असणारच. आता तूच सांग ना, जो माणूस त्याच्या मतदारसंघातला राजकीय विरोधक आहे, अशा माणसाच्या आईला तो घरी कशाला बोलवेल? भाऊजींचा राजकीय विरोधक म्हणजे प्रभाताईचा मुलगा विक्रांत. आपल्या रमावतीच्या मतदारसंघात तो खरं तर दादाचा शत्रूच आहे. अनेक वेळा त्यांनी दादाच्या विरोधात जाऊन काम केलंय, आजही करतोय. काय प्रभाताई अहंकारी असली ना तरी मूर्ख आहे. दादाच्या मनात काय चाललंय, तो तिचा कसा वापर करून घेतोय तिला कधीच कळणार नाही. आणि उगाच स्वतःच्या पोराचा हात गमावून बसेल. भाऊजी त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी एखाद्या माणसाचा, ते सुद्धा स्वतःच्या बहिणीच्या मुलाचा वापर करू शकतात. मग तुला काय हे नवीन आहे का? अहिले आता आपण एवढंच पाहायचं की या प्रभाताईच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला नेमका नेम कसा धरता येईल. म्हणजे आता फक्त बघत राहा. हो, बघत काय राहा? जर का भाऊजी त्यांना काही करू शकतात तर आपल्याला तर काहीही करू शकतात ना. म्हणूनच जो निर्णय घ्यायचा ना तो फार काळजीपूर्वक घ्यायचा. दादाचा विश्वास हेच आपल्याकडचं सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे. प्रभाताई, तू आता येच, मी तुझीच वाट पाहतोय.
मला काय वाटतंय, भीती वाटत असेल ना तर काठावरच उभी राहा आणि ही लढाई बघ. अहिल्या, आता मी पाण्यात उतरलोय, त्यामुळे इतके दिवस तू जे लहान मुलांचे खेळ खेळत होतीस ना ते किती फालतू आहे कळेल तुला. गुड नाईट. अमृताताई, आपलं नाव ठेवताना पण लोकांनी एवढाच विचार केला होता का ग? तुझ्या वेळेचं मला माहित नाही, पण माझं मला माहितीये. माझ्या वेळी वामन काकाने हट्टच केला होता की माझं नाव अमृताच ठेवायचं. माझं गणेश हे नाव जानकीताईंनीच ठेवलं असणार. चल, काहीतरी काय रे, तेव्हा ती पण लहानच असणार ना. अगं हो, तिनेच ठेवलं असणार माझं नाव गणेश, कारण तिला लहानपणापासूनच सवय होती दुसऱ्यांना नावं ठेवण्याची. पण तुला माहितीये का, यावेळी सुद्धा तिचीच दादागिरी चालणार आहे. कारण आता तर ती ऑफिशियली नाव ठेवू शकणार आहे ना, बाळाची आई आहे ती. पण नाव आपल्याला पाहिजे तेच ठेवणार ना, नाही तर उपयोग काय? बाळाचं नाव गायत्रीच असायला हो. गण्या, हे गायत्रीचं नाव खरंच जुनं झालंय रे आता. आपण रोज गायत्री मंत्र म्हणतो, तो कधी जुना झालाय का किंवा होणार आहे का? नाही ना. मग तसं नाही रे, पण माही कसं तिच्या काळातलं नाव आहे ना. आणि समज हा धोनीच्या टीमने जर वर्ल्ड कप जिंकला ना तर काय क्रेज असेल यार तिच्या नावाचं. आणि समजा आपण वर्ल्ड कप जिंकलो ना तर वर्ल्ड कपची आठवण म्हणून सुद्धा आपली माही असू शकते ना. मग आपण एक काम करूया का, आपण आपल्या बाळाचं नाव सचिन ठेवूया. म्हणजे काय होईल, वर्ल्ड कप मधला रेकॉर्ड ब्रेक म्हणून ओळखली जाईल ना. गण्या, अरे सचिन हे मुलाचं नाव आहे ना, माऊचं नाव कसं ठेवू शकतो आपण? शी बाबा, माझ्या त्यांना डोक्याला ताप झाला त्याचं नाव ठेवण्यावरनं. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. आपण बाळाचं नाव माऊच ठेवूया. माऊ म्हणजे तिच्या लायसन्सवर तिचं नाव काय असेल? माऊ नरसिंह किल्लेदार. मला काय वाटतं माहितीये का, आपण आहे ना आता जानकीताईशीच बोललं पाहिजे, म्हणजे तिला पटवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हवं ते नाव बाळाला मिळेल ना. हा, नाही तर काय होईल, आपण तिच्याशी बोललो नाही ना तर भाऊजी जे तिला नाव सांगतील रेवा, तेच नाव ती ठेवणार. काय करूया यार? बाळू दादा, हां, हीच चादर त्यांच्या खोलीमध्ये अंतरा, प्रभाताईंच्या. अहो जानकीताई, अहो तुम्ही कशाला उगाच धावपळ करताय? तसं नाही, पण त्यांच्या खोलीमध्ये सगळ्या गोष्टी जागच्या जागीच असल्या पाहिजे. मी आहे ना, तुम्ही जा. खोली पाहिजे तशी मी लावून घेतोय. हो, अहो काय आहे, येणारे पाहुणे ना जरा महत्वाचे आहेत, जरा जास्तच महत्वाचे आहेत. म्हणून मी जसं सांगते ना तसंच तुम्ही सगळं व्यवस्थित लावून ठेवा. हो हो. नाही थांबा, एक काम करा, नाहीतर ही चादर नको, आपल्या कपाटामध्ये जी दुसरी चादर आहे ना ती तुम्ही घाला, ही आतमध्ये ठेवा. अहो, तुम्ही सांगितलेलीच आहे. हो मी सांगितलं, पण जानकी, अगं काय चाललंय तुझं? किती चांगली आहे ही, का बदलायला लावतेस उगाच? अमृताताई, अहो बघा ना जानकीताईंना काय झालंय ते. आज मला सकाळपासून त्यांनी 4 वेळा बदलायला लावलं हे. ठीक आहे, तुम्ही या. तसं नाही, मी त्या महाडिक बाईंना ना चांगलं ओळखते. माझ्या बाबांनी कर्ज घेतलं होतं त्यांच्याकडून, त्याच्यासाठी 1-2दा भेटलीये मी त्यांना. खूप डेंजर बाई आहेत ग त्या. अगं हो, डेंजर आहे, पण बाहेरच्यांसाठी, आपल्यासाठी नाही काही. आता बघ, तसं बघायला गेलं तर बाबा सुद्धा बाहेरच्यांसाठी डेंजरच आहेत ना. पण म्हणून आपण घाबरतो का त्यांना? वामन दादा पण म्हणाले की त्यांचा माझ्यावर थोडा राग आहे म्हणून. हे पण मला म्हणाले की माझ्याशी लग्न झाल्यामुळे त्यांनी यांच्याशी संबंध तोडले. जानकी, मी सुद्धा बोलले ना तुझ्याशी या विषयावर. आणि खरं सांगू का, तू फक्त हसून बघ तिच्याकडे, सगळा राग विसरून जाईल ती. तसं नसतं अमृता, ते माणसावर अवलंबून असतं. आता अहिल्याताईंची मी काय वाईट वागलीये तरी सुद्धा माझा रागच करतात ना त्या. जाऊ दे ना आता. आणि तसंही तुला कुठे प्रभात्याबरोबर अख्खं आयुष्य काढायचंय? 2-4 दिवसाची पाहुणी आहे, जाईल निघून. आणि एक लक्षात ठेव, ती जर रमावतीची महाडिक असेल ना तर तू रमावतीची किल्लेदार आहेस. तसं नाही अमृता, पण जानकी,
अगं तू नको काळजी करूस. ये अहिल्या. भाऊजी मला बोलवलं तर काही काम आहे का? कामच आहे पण जरा वेगळ्या पद्धतीचं. काही कळलं नाही मला. अहिल्या, वामन आला होता माझ्याकडे. माझी माफी मागितली त्यानं. हो माहितीये मला. तो निर्णय आम्ही दोघांनी मिळूनच घेतला होता. मीही निर्णय घेतलाय. हे घर एकसंध राहावं म्हणून तुम्ही जर एक पाऊल उचललं असेल तर मी मागं राहून कसं चालेल? काही कळलं नाही भाऊजी. अहिल्या, मला माफी मागायची आहे तुझी. मी तुझ्यावर हात उचलला. बाईवर हात उचलणारा पुरुष तसा वाईटच, पण ती गोष्ट माझ्या हातून झाली त्याबद्दल मला माफ कर. मीही तुम्हाला तसं बोलायला नको होतं. माझ्या हातूनही चूक झाली आहे. चुका लहानांनी करायच्या असतात, मोठ्यांनी त्या सांभाळून घ्यायच्या असतात. माझ्या हातून जी चूक झाली त्याची माफी मागून मी परतफेड करतोय. हे म्हणाले होते तुमचं मन अगदी लोण्यासारखं आहे, आणि आज खरंच याची प्रचिती आली. भाऊजी, यापुढे आमच्याकडून अशा चुका होणार नाही. येतो. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हा फार तिच्या पुढे पुढे करू नका. हा तिला फारसं आवडत नाही ते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या स्वभावाची मी गॅरंटी देणार नाही. आणि महत्वाची गोष्ट, तुमच्याशी समजा हसून बोलली तर तिच्या मनात प्रेम असेलच असं काही अजिबात नाहीये. तुम्हाला माहितीये आता रमावती किल्लेदारांचं आहे, हा पण तिथे सुद्धा किल्लेदारांसमोर उभी राहील अशी फक्त ती एकटीच आहे. वामन काका, आता तू घाबरवतोयस रे सगळ्यांना. म्हणजे ना तिच्याबद्दल आदर निर्माण व्हायच्या ऐवजी भीती निर्माण होईल. ती बरी. भीती वाटत असेल ना तर ते बरं आहे. हा आणि वाकनीस, तुम्ही तर जरा सांभाळूनच राहा. काय तुमच्यावर जरा विशेष राग आहे तिचा. वामन आता बास. आधीच मला त्यांची भीती वाटते आणि त्यात तुम्ही असं. जानकी, तू अजिबात काळजी करू नको. मी तुला सांगितलं ना, ती जर महाडिक असेल ना तर तू किल्लेदारी आहेस. काय झालं? तुम्ही असे का बसलेत? कोणी येणार आहे का? कोण येणार आहे का म्हणजे? अरे बाबा, हिटलरची छोटी बहीण आणि आपली मानलेली मोठी बहीण प्रभाते नाही का येणार आहे? साहेब, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल, कारण मॅडम 2 दिवस राहायला येणार आहे ते. कोण मॅडम? कोणाची माणसं आहात तुम्ही? वाकनेस, माझी माणसं आहेत ती. सुवर्णप्रभा महाडिकची. अरे इथे मला कसलाही धोका नाहीये. हे माझ्या भावाचं घर आहे. तुम्ही निघा इथून. चला पळा. तुम्ही थांबायचं. कसा झाला प्रवास? छान. तुला जर वाटत असेल की मी तुझ्या विनंतीला मान देऊन इथे आलीये तर तो तुझा गैरसमज आहे. किल्लेदारांच्या घरात एक नवा जीव आलाय, त्याला पाहण्याची ओढ मला इथे घेऊन आली.
तुझी परवानगी असेल तर तुझ्या पाया पडू शकतो का? जरूर. मी या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही. जो माणूस कुणाच्याही समोर वाकत नाही तो माझ्या पाया पडणार असेल तर मी कधीच नाही म्हणणार नाही. आणि तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं का? काय रे वामन? नाही नाही, काय प्रभाती, माझ्यासारख्या सामान्य माणसाने तुझ्या पाया पडलेलं तुला चालेल नाही चालेल म्हणून पाया पड. नमस्कार करतो. कशी आहेस? बरी आहे. नमस्कार. बरं प्रभाती, मला सांग, ही सगळी सिक्युरिटी वगैरे काय आहे भानगड आहे? ते तू विक्रांतला विचार. हल्ली त्याच्यावर हल्ला झाला ना, त्यामुळे तरी सगळ्यांना अगदी स्पेशल सिक्युरिटी दिली. विक्रांत आला असता तर खूप बरं वाटलं असतं मला. तू सोडलेल्या पक्षाने त्याच्यावर एवढी जबाबदारी टाकली आहे, पूर्ण महाराष्ट्र फिरावा लागतो त्याला. शेवटी सत्ताधारी पक्षाचा युवा नेता आहे ना तो. प्रभाताई, अरे कशी आहेस? मजेत. तुम्ही कशा आहात? छान. प्रवास कसा झाला? उत्तम. अगदी होत्या तशाच आहात. तुला पाहिलं ना की तुझ्या वडिलांची आठवण येते. महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी दबदबा होता त्यांचा. मारुतराव तिरपुडे म्हटलं की लोक असे चळाचळा कापायचे. हा नरसिंह त्यांचा शिष्य की. माझ्या बाबांची आठवण काढल्याबद्दल खरंच धन्यवाद. हा कोण? किल्लेदार घराण्यातला वाटत नाही हा मुलगा. हा माझा भाऊ आहे गणेश. आणि तू कोण? ही जानकी. माझी रूम कुठे आहे? मी दाखवते ना, चला. अरे ह्यांच्यासाठी गिफ्ट आणले, ते जरा घेऊन या. हे वाकरीस ने विक्रांतकडनं खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. चांगलं की वाईट? वाईट. चल. हो चला ना, या. या प्रभाताई, ही बघा, ही तुमची खोली मी स्वतः तयार केली. वाह, मला अगदी पूर्ण खात्री होती तू माझी अगदी व्यवस्थित काळजी घेशील म्हणून. पण खरं सांगू प्रभाताई, तुम्ही येण्याआधी मला खूप भीती वाटत होती. नाही, कारण तुम्ही किल्लेदारांवर जरा नाराजच आहात ना. नाराज तर मी आजही आहे, पण नाराज मी फक्त नरसिंहावर आहे, तुझ्यावर आणि वामनवर नाही. तरी पण तुम्ही माझ्याशी बोलणं टाकलं. कित्येक वेळा रमावतीत येऊन गेलात, पण मला भेटायला सुद्धा आलं नाही. तू एक दोनदा भवानी माईकडे पण आली होतीस ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं? रमावतीत कोण येतं कोण जातं याचा सगळा हिशोब असतो आमच्याकडे. कशाला आली होतीस हे नाही विचारणार, कारण भवानी माईकडे कोणी सुखासुखी जात नाही. तुमचा नरसिंह तर बागेत हिंडायला जावं तसं डोंगरावर जात असतो. जानकी, अगं आम्ही दोघी बोलत होतो. तू निदान दार नॉक करून तरी आत यायचंस ना. ते मी तुम्हाला काही हवं नको का ते पाहायला आले होते. ही सगळी कामं करण्यासाठी नोकर माणसं आहेत ह्या घरात. मालकिणीला हे सगळं करण्याची जरुरी नाही. काय करणार, जुन्या सवयी आहेत ना. काय? नाही काही नाही.
जानकी, हे बघ तू आता जा. काही काम असेल ना तर आम्ही पांडूला बोलू. नाही पण प्रभाताई खानदानी स्त्रिया कुठे बोलवल्याशिवाय येत जात नसतात. जातो.